जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपल्याला काय करायचं ते सांगणार. असं एक पत्रक गावात वाटणं चालू आहे. तुमच्यापर्यंत काहीपर्यंत आलं असेल, काही नसेल. या पत्रकाचं नाव आहे गो सन्मान आव्हान अभियान. देशातील सर्व साधू संतांच्या हे लक्षात आलेलं आहे की देशामध्ये गायींचं प्रमाण फार कमी होत आहे. मोठ्या प्रमाणात गायींची कत्तल होते. त्याचा परिणाम असा आहे, त्याचा परिणाम आपल्याला गायीचं दूध मिळत नाही, दूध लोणी ताक हे मिळत नाही. त्याचबरोबर पर्यावरण फार मोठ्या प्रमाणात हानी होते पर्यावरणाची. आणि त्यांच्या लक्षात असलेलं आहे की ते असं जर झालं सातत्याने येते 20-25 वर्षामध्ये या ठिकाणी आपल्याला 20-25 वर्षांमध्ये प्रत्येक घरामध्ये अनेक लोक आजारी पडतील. आता तर आहेतच. दूषित अन्न खाण्यामुळे, विषारी पदार्थ खाण्यामुळे आपण फार मोठ्या प्रमाणात आजारी आहोत. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात आजार आहे. तर आणखी पुढे हे वाढणार आहे आणि संपूर्ण मानव जातीला याची फार मोठी हानी पोहोचणार आहे. त्याच्यातून वाचण्यासाठी काय वाचले पाहिजे? गायीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला एवढं माहिती आहे, गायीच्या पुढं 33 कोटी देव आहेत असं म्हणतो, पण ते 33 कोटी देव हा भाग वेगळा. गायीपासून आपल्याला आरोग्य मिळतं, पर्यावरण सुधारतं, शेती सुधारते आणि शेती गोपूरक संस्कृती आपली आहे ती आपली टिकली पाहिजे. याच्यासाठी गो अभियान संपूर्ण देशामध्ये साधू संतांनी राबवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणी पुढारी नाही, कोणी लीडर नाही, कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. म्हणजे जे येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन गाय वाचली पाहिजे. त्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. गाय वाचेल तर देश वाचेल, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी 27 एप्रिल हा गो सन्मान दिवस संपूर्ण भारतभर साजरा होत आहे. 27 एप्रिल त्या दिवशी आपण सगळ्यांनी गायीची सेवा करायला सुरुवात करा. आता करतोच आपण, काही प्रमाणात आपण करतोय. गाय आली का आपण गायीला भाकरी देतो, रोटी देतो. पण गायीची सेवा करायची म्हणजे गायीला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, गायी आजारी पडणार नाही. अशा पद्धतीने हे आपलं काम आहे का? आपल्याकडनं जेवढे तेवढे, पण हे याची जबाबदारी सरकारने घ्यावी. म्हणून गायीची सेवा, गायीची सुरक्षा आणि गायीला सन्मान अशा 3 गोष्टींच्यासाठी 27 एप्रिल हा एक गो सन्मान दिवस साजरा होणार आहे. त्या दिवशी चोपड्यातही मोठ्या प्रमाणात याची तयारी चालू आहे. साधारणपणे 10,000 लोकांचं एक मोठी रॅली त्या दिवशी निघणार असं आहे, त्याची तयारी चालू आहे. आणि याच्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी आहोत. आपण आता उतरत्या टप्प्यात आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी योगदान केलं, याच्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी आहे. आपल्याला जेवढं प्रचार करता येईल, सांगता येईल आणि या कार्यक्रमात सहभागी होता येईल तेवढं आपण इथे कोणाकडनं पैसा घ्यायचा नाही, कोणाला एक पैसा द्यायचा नाही. या नावाने कोणी पैसा मागेल आणि पैसा देईल असं होणार नाही. हां, तुम्ही समजा कोणाला असं वाटले पत्रक मला छापायचं आहे, तरी परवाला छापायचं वाटेल. कोणाला आपलं असं गावात बोर्ड लावायचं मला असं आपलं तिथे कोणाचंही नाव येणार नाही, हे एक पथ्य मात्र. तर अशा पद्धतीने या गो अभियानाच्या संदर्भात आपण 27 एप्रिलला गांधी चौकापासून तर तहसील कचेरीपर्यंत 11 वाजता तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारांना विनंती करण्यात येणार आहे, प्रार्थना करण्यात येणार आहे. भजन कीर्तनाच्या माध्यमातून करण्यात येईल. कुठे आंदोलन नाही, प्रार्थनेच्या स्वरूपात अभियान आहे. आणि या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी एक नंबर. खूप बोलण्यासारखं आहे, इतका वेळ नाही आहे, पण एवढी महत्त्वाची माहिती आहे. 7 तारखेला गांधी चौकामध्ये सायंकाळी 6 वाजता श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा एक मीटिंग आयोजित केली आहे. त्या मीटिंगला ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं आणि सहकार्य करावं ही विनंती.